आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ईश्वरा, आज दर्श अमावास्या, उद्यापासून श्रावण मास चालू होतोय। पवित्र आणि शुभ काळ सुरू होतोय। आता एका पाठोपाठ एक सगळे सणवार सुरू होतील आणि मेहेंदळे कुटुंबाच्या परंपरेनुसार देवळात जाऊन आम्ही दिव्यांची आरास सुद्धा करणार आहोत। आमच्यावर कृपा दृष्टी ठेव देवा। सावली सगळं घेतलंय ना नीट? हो वहिनी, काही राहायला नको। काय ग, झाली सगळी तयारी? घेतलंयस ना सगळं? होय, बऱ्यापैकी तयारी झाली आहे। थोडं सामान ठेवलंय गाडीत, बाकीचं चेक करतो। तूप घेतलंस? गेल्या वर्षी विसरली होती ती, किती तारांबळ उडाली होती आपली। घेतलंय। अमृता, अगं राजकुमार कुठे दिसला नाही तो? काय ग, सांग ना। आई, त्या दिवशी डॉक्टरकडे जाऊन आल्यापासून खूप अस्वस्थ आहेत ते। कशात मनच लागत नाहीये त्यांचं, म्हणून स्वतःला कामात गुंतून घेतलंय त्याने। आज सकाळी लवकर निघून गेलेत ऑफिसला। मला काय कळतच नाही या मुलाचं, असं का वागतोय लहान मुलासारखा? हा, त्याला माहिती आहे आपल्या घराण्याची ही परंपरा आहे आणि आजच्या दिवशी आपण देवळात जातो, सगळेजण मिळून देवे लावतो देवळात। तिलोत्तमा, अगं सध्याच्या त्याच्या मनस्थितीमध्ये हे स्वाभाविक आहे। आपण जरा त्याला वेळ द्यायला हवा। सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस। आणि मंदिरात दर्श अमावस्याला दिवे लावल्यानंतर आपल्या घरात सगळं चांगलंच घडतं, अशीच परंपरा आहे ना? बरोबर आहे ना? मग आता पण चांगलंच घडेल ना? कशाची वाट बघतो आपण? चला निघूयात। नाही, एक मिनिट, निघूया। ही मुलगी पण येणार आहे आपल्यासोबत? अहो, जपून? कसली एवढी गडबड आहे? हा, आणि तिलोत्तमाच्या घरी जाणं एवढं गरजेचं आहे का? काहीतरी कारण असल्याशिवाय मी गडबड करणार नाही, याची तुला कल्पना असायला पाहिजे का? हो, पण आजची तुमची लगबग काहीतरी वेगळीच आहे। काय झालंय सांगा ना। सारंगची पत्रिका पाहिली, त्याच्या सिंह राशीत मंगळ आणि केतू एकत्र आले। जगभरात अपघाताच्या घटना घडतायत। त्या सारंगची पत्रिका बघितल्यानंतर लक्षात आलं की त्याच्या जीवाला धोका संभवू शकतो। आणि काय आहे, मागच्या वर्षापर्यंत मी त्यांचा गुरुजी, मुख्य सल्लागार म्हणून काम करत होतो। त्यामुळे मला माहिती आहे, दर अमावस्येला सगळं मेहेंदळे कुटुंब मंदिरात दिवे लावायला जाणार। अगं सारंगच काय, मेहेंदळे कुटुंबातली कुठलीच व्यक्ती घराच्या बाहेर पडता कामा नये, नाही तर अनर्थ होईल। ऐश्वर्या, ही मुलगी काय आहे? सावली नाव आहे तिचं, आणि आपल्या घरची सून आहे ती। नाही, सॉरी, चुकताय तुम्ही। ती या घरची सून नाहीये, कारण मी तिला सून मानत नाही। गाई, प्लीज माझं ऐकशील तू? मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकते का नाही? मान्य करते ना? आज माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे। इतक्या वर्षापासूनची आपल्या घराण्याची ही परंपरा आहे आणि मला त्यात काहीही विघ्न नकोय। माझ्या मनाविरुद्ध प्लीज जाऊ नका, आणि म्हणून मी तुला रिक्वेस्ट करते, या मुलीला घेऊन जायला मला फोर्स करू नकोस, प्लीज। गाई, काय चाललंय तुमचं? माझ्या मनासारखं काहीच घडणार नाहीये का या घरात? ठीक आहे, तुझ्या मनासारखं होईल। गुड। सावली नाही येणार देवळात, आणि मी पण नाही येणार। आम्ही दोघेही थांबतो इथे। काय? हा काय वेडेपणा? तुला चांगलंच ठाऊक आहे, ही पूजा दरवर्षी तुझ्या हातून होते।
आणि या वर्षी सुद्धा असंच घडावं अशी माझी इच्छा आहे. हे बघा आई, माझी बायको या घरातली सून सावली जर माझ्यासोबत नसेल तर मी पूजेला नाही बसणार. ठीक आहे, कर. प्रत्येक जण आपापली मनमानी करा, माझं कोणीच ऐकू नका. या घरच्या रीती परंपरा सगळ्यामध्ये खंड आणा. सारंग, मला एक गोष्ट कळत नाहीये, तू का असा वागतोयस? तू का म्हणून आडमुठेपणा करतोयस? सारंग सर, मी थांबते. माझ्यामुळे घराची प्रथा खंडित व्हायला नको. सावली, कुटुंबाच्या प्रथेचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे ना. आणि तिलोत्तमा मॅडमची एवढीशी इच्छा आपण पूर्ण करू शकतो की. माझी काहीच अडचण नाहीये, तुम्ही जा, मी थांबते. कोणी कुठेही जाणार नाहीये, सगळे घरातच थांबतील. हे सांगण्याचा तुला हक्क नाहीये. तुला चांगलंच ठाऊक आहे की आम्ही सगळेजण एका चांगल्या कार्यासाठी बाहेर पडतोय आणि तुला या कार्यात विघ्न घालायचंय म्हणून तू केवळ माझ्या घरात आलायस, बरोबर की नाही? तिलोत्तमा वेंदळे कारण असल्याशिवाय मी या घरात कधीच येत नाही. मंगळ केतू युतीचे दुष्परिणाम या घराला भोगावे लागतील. अच्छा, खरंच? नाही, ही माहिती नेमकी कुठून आणली आहेस तू? आणि मुळात ही माहिती खरी आहे का खोटी आहे? हे खरंच खूप गंभीर आहे, म्हणून मी एवढ्या घाईत इथे आलोय. मला माहिती आहे आज मेंदळे कुटुंब मंदिरात जाऊन दिवे लावणार आहे. म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा तुम्ही पूर्ण करणार आहे. पण ह्या वर्षी जर केली तर सारांच्या आयुष्यात धोका निर्माण होऊ शकतो. कळतंय मला. नाही, ते काय चाललंय तुझं ते मला बरोबर कळतंय. तुला आता कळलंय ना की या पूजेसाठी देवळात तुझ्या लेकीला आम्ही घेऊन जाणार नाही आहोत, बरोबर ना? आणि तुझी इच्छा अशी आहे की ही जी परंपरा आमच्या घराण्यात वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यात तुझी लेक सुद्धा सहभागी व्हावी. ही पूजा तुझ्या लेकीच्या हस्ते व्हावी, बरोबर ना? पण असं होणार नाहीये, हे कळतंय ना तुला? आणि केवळ हे व्हावं म्हणून माझ्या लेकाच्या जीवाची धमकी देतोयस तू आम्हाला. जगन्नाथजी, काय गोष्टी माझ्यावर आणि सावलीवर सोडा. हे बघा, या घरात कुठं नमतं घ्यायचं आणि कुठं नाही माहिती आहे आम्हाला. हे बघ सारंग, मी उगाच काही सांगत नाहीये. सावली तुझी आयुष्य रेखा आहे. आयुष्य रेषा नाही, शब्द छान आहे पण हे खोट आहे. कारण ही पोरगी जर का माझ्या लेकाची आयुष्य रेषा असती ना तर या आधी जेव्हा तो संकटात होता तेव्हा त्या संकटातून तिने त्याला बाहेर काढलं असतं. पण हे असं होताना मला आत्तापर्यंत तरी दिसलेलं नाहीये. तेव्हा तू खोटं बोलतोयस. एक गोष्ट नक्की आहे, तुझ्या लेकीला आज मी देवळात नेणार नाही. माय डिसिजन इज फायनल आणि मला वाद नकोय. देवा, ह्या कुटुंबावर बारीक लक्ष ठेवा. सावली